जो ओम तो आणि संगीतातला सा हे समान आहेत. म्हणून सा पहिला लावायचा तो ओमसारखा असतो. ओम म्हटला तर सा सारखाच वाजतो. कुठल्याही वाद्यावर जर वाजवला किंवा कुठल्या तरी माणसाने सुरेल आवाजात ओम म्हणला तर तो सा आहे असंच वाटतं. आणि त्या सापासून बाकी सगळे सूर निघतात. संगीत म्हटलं की सप्तसूर हे आपल्याला माहिती आहेत. स्वर म्हणा किंवा सूर म्हणा. स्वर म्हटलं की व्याकरणात शिरायला लागतं. आ ई हे सगळे स्वर आहेत. पण सारे गम पद नि सा हे सूर आहेत. त्याला स्वर म्हटलं तरी चालतं. पण हे जे पुढले मूळचा सा तो एकदा सा नीट लावला की त्यातून रे ग म प ध हे निर्माण होतात, नी निर्माण होतात. त्याच्या पुढला सा त्याच्या पुढे असतो. म्हणून साला षड्ज असं म्हटलेलं आहे. षड्ज म्हणजे सहा ज्याच्यापासून उत्पन्न होतात.